मनोज नवनाथ भडकवाड सुर्डीकर। पोतराजी वेशामध्ये आम्ही महाराष्ट्राची लोककला सादर करतो आणि आपली उपजीविका आम्ही आमच्या कलेच्या जीवावर आम्ही आमचं कुटुंब जगवतो। गेली बरीचशी वर्ष म्हणजे आमची आता ही माझी 13वी पिढी आणि आमचे मुलगा कुणाल भडकवाड यांची 14वी पिढी पोतराज यातच गेलेली आहे। तर अशा कडक उन्हामध्ये पायात चप्पल नसताना आम्ही मनोरंजन करतो आणि लोकांचं मनोरंजन करून आम्ही आमची उपजीविका चालवतो। सरकार दरबारी काहीतरी आमच्यासाठीही काहीतरी विचार व्हावा। आम्हालाही काही किमान म्हातारपणाला तरी पोतराज की वाईट आहे, त्यातलं म्हातारपण अति वाईट आहे। मुलं बी सांभाळत नसतात आणि बायकाही सांभाळत नाहीत। तर सरकार दरबारी आमचा काहीतरी विचार व्हावा, आम्हाला 2 रुपये पगार काहीतरी मिळावी। जशी शाहीर लोकांना मिळते, देवदासीला मिळते, तमासगिरांना मिळते, तसे आम्हा पोतराजांनासुद्धा वयाच्या 45व्या वर्षी 50व्या वर्षीची सरकारचं काही पॅकेज आहे ते आम्हालाही काही 4 लोकांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे। आणि ही कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून मी सरकारकडं पोचवत आहे। धन्यवाद। नमस्कार, मी कुणाल मनोज भडकवाड। आता जसे माझे वडील स्वरसम्राट मनोज भडकवाड महाराष्ट्राचा बुलंद आवाज 1997 पासून ते आत्तापर्यंत ही पोतराजाची कला टीव्ही व्हिडिओ म्हणू नका, कॅसेट म्हणू नका, सिनेमा म्हणू नका, आता सध्या यूट्यूब मोबाईलवरती सगळीकडे नाव प्रचलित आहे। आणि ह्यांनी जशी कला, माझ्या वडिलांनी जशी कला जपली आज गेली 30 वर्ष, ते तसंच मी स्वतः कुणाल भडकवाड इथून पुढे ही कला अशीच जपेल आणि ह्या कलेमध्ये होता होईल तेवढी जास्त माझ्या परीने मी वाढ करेन। आणि मी शिकलेला असूनसुद्धा आता मी इंग्लिश मीडियममधून ग्रॅज्युएशन आहे माझं, पण एवढं असतानासुद्धा ही माझी पारंपरिक कला व श्रद्धा, आमची श्रद्धा म्हणता येणार नाही पण एक श्रद्धा, ही अशीच आम्ही जपू आणि आमची पुढची पिढीसुद्धा जपेल। धन्यवाद। ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।